Revision of 12 tenses at a glance. To note down the similarities and differences and remember all 12 tenses. एका दृष्टिक्षेपात 12 काळांची रिव्हिजन कशी करायची ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण इथं 3 काळांचे ग्रुप केलेले आहेत. सिमिलॅरिटीज प्रमाणे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. काय बदल आहे तर फक्त क्रियापदात बदल आहे. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट 12ही काळांचं निरीक्षण करा. कुठेही तुम्हाला बदल दिसणार नाही. फक्त क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापदात बदल दिसतो. सिंपल प्रेझेंटमध्ये क्रियापदाचा बेस फॉर्म असतो. फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असेल तरच त्याच्या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. त्याचाच भूतकाळ होतो साधा, म्हणजेच फक्त क्रियापदाचं भूतकाळी रूप होतं. राईटचं रोट. आणि भविष्यकाळ दर्शविण्यासाठी विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं आणि त्याचा क्रियापदाचा बेस फॉर्म. काय बदल होतो फक्त सिंपल प्रेझेंट पास्टमध्ये तर राईट, रोट आणि विल राईट. कंटिन्युअस टेन्सेस प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. सिमिलॅरिटी काय आहे तर तिन्ही काळात क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आहे. फक्त टू बीची वेगळी रूपं वापरलेली आहेत. प्रेझेंटमध्ये एम इज आर, पास्टमध्ये वॉज वेअर आणि फ्युचरमध्ये विल बी. एवढीच गोष्ट ह्यामध्ये लक्षात ठेवायची. परफेक्ट टेन्समध्ये काय आहे तर तिन्ही काळात क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल आहे, म्हणजे V3 क्रियापदाचं तिसरं रूप. बदल काय आहे तर ह्यावच्या रूपात फक्त बदल आहे. प्रेझेंटमध्ये ह्याव हॅज वापरलं जातं. हॅज कुठं वापरलं जातं थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरला फक्त हॅज, बाकी सर्व प्रोनाऊनला ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. ह्यावचं भूतकाळी रूप काय होतं हॅड. ते कशात वापरलं आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल आहेच. आणि फ्युचरमध्ये ह्यावचं भविष्यकाळी रूप होतं विल ह्याव. क्रियापदाला पास्ट पार्टिसिपल आहेच. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये सिमिलर गोष्ट कोणती आहे तर तिन्हीही काळात बीचं बिन हे रूप वापरलेलं आहे. क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आहे. फक्त ह्यावच्या रूपात बदल आहे. ह्याव हॅज प्रेझेंटमध्ये, त्याचं भूतकाळी रूप हॅड पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये, आणि ह्यावचं भविष्यकाळी रूप विल ह्याव हे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये. या पद्धतीने हे 12 काळ लक्षात ठेवायचे. कोणतंही क्रियापद घ्या, फक्त क्रियापद या पद्धतीने वाचायचं आणि टेन्स तयार करायचा किंवा रिवाईज करायचा. कुठलंही एक क्रियापद घ्या, सब्जेक्ट ऑब्जेक्ट वेगळा घेतला तरी चालेल. फॉर एक्झाम्पल प्ले, प्लेड, विल प्ले. एम इज आर प्लेइंग, वॉज वेअर प्लेइंग, विल बी प्लेइंग. हॅव हॅज प्लेड, हॅड प्लेड, विल हॅव प्लेड. हॅव बीन प्लेइंग, have has been playing, had been playing, will have been playing.